नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय चांगली बातमी घेऊन आलेलो आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना अंतर्गत निधीचे वितरण शासनाचा निर्णय दिनांक 30 मार्च रोजी निर्गमित झालेला आहे. तर बघून घेऊया कुणाला लाभ मिळणार आहे. त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा. प्लीज एक विनंती आहे, सबस्क्राईब करा आणि मला विश्वास आहे माझे शेतकरी बांधव नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील आणि सबस्क्राईब करतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनाकरिता निधीचे वितरण करण्याबाबत राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून 30 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये जुलै 19 ते ऑगस्ट 19 या कालावधीमध्ये वृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजना अंतर्गत रुपये 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. तसेच सदर योजनासाठी 2023-24 साठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार इतर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांच्या पत्रानुसार 114 लाख रुपये वितरित करण्यात आलेला आहे. याचाच अर्थ आता तुम्हाला हा कृषीविषयक कार्यक्रमाकरिता कर्जमाफीसाठी हा निधी वापरला जाणार आहे. त्या संबंधाने हा शासन निर्णय GR आहे, तुम्ही वाचू शकता. काही शंका असल्यास कॉमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.